राज ठाकरे आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारे नेते, पण यावेळी त्यांचं एक विधान त्यांनाच अडचणीत आणू शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण भाजप आमदार राम कदम यांनी राज ठाकरेंच्या विरोधात हक्कभंग आणू शकतो असं विधान केले. मग हक्कभंग आणण्यासारखं नेमकं विधान राज ठाकरेंनी कोणतं केले? हक्कभंग म्हणजे काय? आणि जर हक्कभंगाचा प्रस्ताव मंजूर झाला तर राज ठाकरे यांच्या समोर कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात? आणि राम कदम ज्यांनी मनसेतूनच आपला राजकारणाचा प्रवास सुरू केला, तेच आता राज ठाकरेंच्या विरोधात बोलतायत असं का? चला, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. सध्या ठाकरे गटात पडलेली फूट ही फक्त उद्धव ठाकरे यांच्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आश्चर्यकारक आहे आणि ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. आधी 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि आता त्यानंतर ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश करत शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला बसणाऱ्या धक्क्यांची मालिका काही थांबताना दिसत नाहीये. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आणि ती म्हणजे राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाची. खरं तर काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार होते. मराठी मतांची विभागणी थांबणार होती, तशी ते एकत्र आलेही. मात्र त्यानंतर अपेक्षित राजकीय समीकरण किंवा यश त्यांना मिळालेलं नाही आणि आता ठाकरे गटात पुन्हा एकदा फुटीचं राजकारण सुरू झालंय. विशेष म्हणजे जे नेते एकेकाळी ठाकरे कुटुंबाचं नेतृत्व मान्य करत होते, त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत होते, तेच आता त्यांच्यावर उघडपणे टीका करताना दिसतात. नुकतंच आपण पाहिलं की मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या आवाजावरून टीका केली होती. त्याआधी रामदास कदम, नितेश राणे यांच्यासह अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला. असंच एक उदाहरण आता मनसेच्या बाबतीतही पाहायला मिळते. ज्या राम कदम यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून केली, तेच राम कदम आता राज ठाकरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा देतात. त्यामुळे एकेकाळी एकाच पक्षात काम केलेले नेते आज एकमेकांविरोधात इतक्या टोकाची भूमिका घेत असल्याचं चित्र दिसते. आता नेमकं असं काय घडलं? राज ठाकरे यांनी असं कोणतं विधान केलं की त्यावरून हक्कभंगाचा मुद्दा उपस्थित झाला? सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलताना राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणलं हे आधी समजून घेऊयात. ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर आणि विशेषतः भाजपच्या रणनीतीवर जोरदार टीका केली. राज ठाकरे म्हणाले, आपण नेमकं काय करतोय, कुठंपर्यंत जातोय, यालाही काही मर्यादा आहेत की नाही? प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही तर विकले जाणाऱ्यांचा आहे. देह विक्रीला तयार असतील तर ग्राहक तर मिळणारच. अशा शब्दात त्यांनी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. यावेळी लोकशाहीच्या मूल्यांवरही भाष्य करताना ते म्हणाले की मतदारांनी मतदान करून निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी पक्षांतर करणं म्हणजे मतदारांच्या विश्वासाची फसवणूक आहे. विरोधी पक्षातील नेते फोडून स्वतःची ताकद वाढवण्यापेक्षा भाजपनं स्वतःच्या पक्षात निर्माण होत असलेल्या नाराजी आणि विरोधाकडे लक्ष द्यावं असा सल्लाही त्यांनी दिला. शिवाय राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, भाजप हा पत्त्यांच्या बंगल्यासारखा आहे. त्या बंगल्याचा खालचा पत्ता म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. तो एकदा सरकला तर संपूर्ण बंगला कोसळेल. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. हे विधान भाजपला चांगलंच खटकलं. भाजप आमदार राम कदम यांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत थेट राज ठाकरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाचा इशारा दिला. राम कदम म्हणाले, राज ठाकरेंचं विधान आहे, त्यात हक्कभंग होऊ शकतो. त्यांचे विधान विशेषाधिकाराचं हनन करणार आहे. मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. मी हक्कभंग टाकणार नाही. राज ठाकरेंच्या विधानावर हक्कभंग प्रस्ताव मात्र येऊ शकतो. 20-20 लाख लोकांमधून निवडून येणारी लोक पक्ष बदलतात, याचं काहीतरी कारण असेल की नसेल. कोणता कॅबिनेट मंत्री सोडून गेला असं कुठं झालं आहे का कधी? भाजप दिवसेंदिवस मोठा पक्ष होतोय, आकड्यावरून दिसतंय ना. त्यामुळे या विधानाचा भाजपशी संबंध नाही. त्यांनी सल्ला उद्धव ठाकरेंना द्यावा. जवळचे लोक का सोडून जात आहेत? जवळची माणसं सोडून जात असतील तर स्वभाव बदलला पाहिजे असं राम कदम म्हणाले. आणि हक्कभंग येऊ शकतो पण मी तो आणणार नाही असा इशाराही दिलाय. त्यामुळे राज ठाकरे यांच्या एका वक्तव्यावरून मनसे आणि भाजप यांच्यात नवा राजकीय वाद पेटण्याचे चिन्ह दिसू लागलेत.
आता राम कदम यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मनसेतूनच केली. 2009 मध्ये घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून ते मनसेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले. नंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथून आमदार म्हणून ते निवडून येत राहिले. त्यामुळे कधी काळी राज ठाकरेंसोबत राजकारण करणारे राम कदम आज त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा इशारा देत असल्याने हा राजकीय वाद अधिकच चर्चेत आला. आता हक्कभंग म्हणजे नेमकं काय, तर सभागृहाच्या कामात अडथळा निर्माण करणं, सभागृहाचा किंवा अध्यक्षांचा अवमान करणं किंवा विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारं वक्तव्य किंवा कृत्य करणं, अशा प्रकरणामध्ये हक्कभंग दिला जातो. आता हा हक्कभंग फक्त आमदार, खासदार, मंत्री किंवा अधिकाऱ्याला नाही तर एखाद्या नागरिकालाही दिला जाऊ शकतो. आणि त्याची प्रक्रिया अशी असते की सभापती किंवा अध्यक्षांकडे लेखी नोटीस दिली जाते. त्यानंतर संबंधित प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवलं जातं. समिती चौकशी करून अहवाल करते आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या विरोधात सभागृह निर्णय घेतं. आणि जर खरंच त्यांच्यावर हक्कभंग सादर झाला, प्रस्ताव मांडण्यात आला राज ठाकरेंवर, तर पुढचं राजकारण कसं असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण राम कदम फक्त राजकीय इशारा देत आहेत की हा प्रस्ताव प्रत्यक्षात ते देणार हे पाहावं लागणार आहे. आणि या सगळ्यावर तर राज ठाकरेंचं उत्तर काय असणार आहे याकडेही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.